नमस्कार बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र बहिणींनो। आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना 2025 हा शेवटचा व्हिडिओ बघा। यानंतर तुम्हाला मी माय चान्स सांगतो इमानदारीनं, लाडक्या बहीण योजनेचा दुसरा व्हिडिओ बघायची सुद्धा गरज भेटणार नाही आहे, म्हणजे गरज भासणार नाही आहे। मोबाईल, पैठणी साडी, घरकुल, 2100 रुपये हप्ता, स्कूटी, संसार बाटली, कपाट या सर्वच गोष्टीचा समावेश, या सर्वच गोष्टी मिळणार आहे। या सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे। व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे, ठीक आहे। तत्पूर्वी बघा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। बघा बहिणींनो, मी जे काही व्हिडिओ बनवतो ना ते एकदम खरे असतात। सरकारकडून जी माहिती येते ती मी तुम्हाला देत असतो। इतरांसारखं माझं काम नाही आहे की तुम्हाला सांगणार हे भेटणार ते भेटणार, मध्ये सांगायचं काहीच नाही भेटणार, असं मी कधी करत नाही आहे। जी काही सरकारकडून माहिती आलेली आहे ती मी तुम्हाला देत असतो। खरी माहिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त तुम्हाला आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या चॅनलवरतीच भेटेल, ठीक आहे। तर चला, कोणताही वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण का पुढच्या जर काही योजनेचं काही अपडेट आली तर ते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ बनवाल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या, ठीक आहे। आता बघा बहिणींनो, पहिला मुद्दा घेतो तो म्हणजे आपला 2100 रुपये हप्त्याचा, ठीक आहे। 2100 रुपये हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि कसा भेटणार आहे। तर बघा, मी स्वतः काही सांगत नाही आहे। आपल्या राज्याचे महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री अदिती तटकरे मॅडम, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तर त्या बोलल्या की 2100 रुपये हप्ता हा आम्ही मार्च महिन्यापासून देणार आहोत। त्याच्यामुळे कुठल्याही बहिणीनं टेन्शन घ्यायचं नाही आहे। तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचा 1500 रुपयेच हप्ता येणार आहे, म्हणजे आणि मार्चपासून 2100 रुपये तो हप्ता चालू होणार आहे। त्यासाठी सरकार तुम्हाला KYC वगैरे करायला लावेल। नवीन फॉर्म संदर्भातही सांगतो, 2100 रुपये हप्ता ज्या महिलांना चालू होणार आहे तर मग नवीन फॉर्मसुद्धा चालू होणार आहे, तर ते सुद्धा मार्चमध्ये चालू होणार आहे। मी स्वतः सांगत नाही आहे, आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की मार्च महिन्यापासून आम्ही 2100 रुपये हप्ता चालू करू। कारण की बघा, आता फेब्रुवारी महिना चालू आहे, तर आता फेब्रुवारीमध्ये इथे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल, त्याच्यामध्ये ते बजेट मांडतील। बजेट मांडल्याच्या नंतर त्याच्यावरती त्या योजनेवरती शिक्कामोर्तब होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता तुमचा 2100 रुपये होऊन जाईल। तर ते कोणत्या बहिणीला भेटणार आहे, तर ज्या बहिणीचा फॉर्म व्यवस्थित फिलअप केलेला आहे त्या सर्व बहिणीला इथे 2100 रुपये हप्ता भेटणार आहे। अपात्र यादी वगैरे काहीही जाहीर होणार नाही आहे। ज्या बहिणीने फॉर्म व्यवस्थित फिलअप केला त्यांना सर्वांना पैसे भेटणार आहे 2100 रुपये हप्ता। आणि ज्या बहिणींचा फॉर्म भरायचा बाकी होता, त्यांना भरता आला नाही, आपल्या ज्या काही घरातील बहिणी आहेत बघा, त्यांचं वय 20 वर्ष 9 महिने 10 महिने ही योजना चालू झाली होती, त्या टायमाला होतं का, त्या बहिणीलासुद्धा इथे फॉर्म आता हा भरता येणार आहे आणि तिलासुद्धा 2100 रुपये इथे मिळणार आहे। पण कधीपासून रे, तर मार्च महिन्यापासून। मी जी काय माहिती देतो ना ती सरकारकडून आलेली, मी स्वतः देत नाही। इतर लोकांसारखे जे काही भामटे लोक आहे ना, इतर चॅनलवाले, ते तुम्हाला फसवतात बहिणींनो। तुम्हाला सांगतात की स्कूटी भेटणार आहे, तुम्हाला सांगतात घरकुल भेटणार आहे, तुम्हाला सांगतात हे भेटणार आहे, आणि त्याची खरी माहिती तुम्हाला देतच नाही आहे। फक्त म्हणतात खाली कमेंट करा, मला तुमच्या बुद्धीची क्यू येते, ते सांगतात की कमेंट करा, आणि तुम्ही सुद्धा त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करता। तुमचा अमूल्य वगैरे असा वेळ तुम्ही वाया घालतात। त्याच्यामुळे खरी माहिती आपल्या चॅनलवरती भेटते। चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं तरच पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल, ठीक आहे बहिणींनो। बघा, आता त्याच्यानंतर मी मोबाईल, पैठणी साडी, घरकुल, स्कूटी आणि संसार बाटली, कपाट याच्याविषयी तुम्हाला मी काही 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगतो। मग कान देऊन ऐका, काय म्हणताय मी तुम्हाला, कान देऊन ऐका, माझ्या एक शब्द तुम्ही ऐका की मोबाईल, पैठणी साडी, घरकुल, 2100 रुपये आपलं 2100 रुपये हप्त्याविषयी तर मी तुम्हाला सांगितलं आहे। स्कूटी, संसार बाटली आणि कपाट या सर्वच गोष्टीविषयी मी तुम्हाला बोलणार आहे। बघा, सध्याच्याला सोशल मीडियावरती, विशेषतः यूट्यूबवरती थोतांड घातला आहे लोकांनी, या भामट्या लोकांनी तुम्हाला फसवण्याचा विडा उचललेला आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये ते त्यांचं पोट भरत आहे, त्यांचा संसार ते या लाडक्या बहीण योजनेवरती चालवत आहे। चालू द्या, काय हरकत नाही आहे, पण याच्यामध्ये ते तुम्हाला फसवत आहे, तुमचा अमूल्य अग्रवेळ वाया घालवत आहे। लाडक्या बहीण योजनेला कुठं म्हणतात मोबाईल भेटणार आहे, कुठं म्हणतात पैठणी साडी भेटणार आहे, कुठं म्हणतात घरकुल भेटणार आहे, कुठं म्हणतात स्कूटी भेटणार, कुठं संसार बाटली, कुठं कपाट, असे थंबनेल टाकतात आणि आतमध्ये सांगतात की तुम्हाला काहीच भेटणार नाही आहे। आणि म्हणतात जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा मला स्कूटी पाहिजे म्हणून। आपली ताई पण भोळी भाबडी आहे, तिथे खाली जाते त्या व्हिडिओच्या आणि कमेंट करते की मला स्कूटी पाहिजे तर आणि मला कपाट पाहिजे। अशा पद्धतीने ते लोक तुम्हाला फसवत आहे। एकंदरीत मी एवढंच सांगेन या व्हिडिओच्या माध्यमातून। बघा, लाडकी बहीण योजना ही चालू आहे, सरकारने चालू केली ती योजना कायमस्वरूपी, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत बंद पडणार
नाही आहे, त्यात काही दुमत नाही आहे. पण लाडक्या बहिणीला कुठलाही मोबाईल भेटणार नाही, कुठलीही पैठणी साडीही भेटणार नाही आहे. घरकुल योजना आहे पण ती लाडक्या बहिणींसाठी नाही, ती एक स्वतंत्र योजना आहे. त्या योजनेविषयी जर का माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा तुम्ही की त्या योजनेविषयी आम्हाला माहिती द्या. मी ती माहिती घेऊन येईन. त्या योजनेविषयी अप्लाय कसं करायचं, कुठं करायचं, कशा पद्धतीने करायचं, सर्व काही माहिती. घरकुल योजना आहे पण स्वतंत्र योजना आहे ती, तिच्याविषयी मी माहिती घेऊन येईन. मी खोटं कधी बोलत नाही, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. जी काही माहिती आहे ती सरकारकडून आलेली आहे आणि मी तीच इमानदारीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. इतरांसारखं मला थंबनेलला एक ठेवून आतमध्ये एक सांगायची गरज नाही आहे. मी 4-2 व्ह्यूजसाठी तुमच्या भावनेशी खेळणारा माणूस नाही आहे. जी माहिती आहे ना ती खरी देतो तुम्हाला, ठीक आहे. बघा त्याच्यानंतर घरकुल योजना आहे बरं का, मी तिची माहिती पाहिजे असेल तर स्वतंत्र व्हिडिओ बनवा अशी मला कमेंट करा. मी नक्की एक स्वतंत्र व्हिडिओ त्या घरकुल माहितीविषयी, घरकुल योजनेविषयी घेऊन येतो आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा स्कूटी, संसार बाटली, कपाट. काय स्कूटी, संसार बाटली आणि कपाट ही काय योजना आहे का, तर ही सुद्धा कुठलीही प्रकारची सरकारकडून जाहीर झालेली योजना नाही आहे. ना स्कूटी भेटणार आहे तुम्हाला, ना संसार बाटली, ना कपाट, हे काहीही भेटत नाही आहे. मोबाईल नाही, पैठणी साडी नाही, ही कुठली सरकारची योजनाच नाही आहे. फक्त यूट्यूबर लोकांनी त्यांच्या पोटापाण्यासाठी चालवलेला लाडक्या बहिणीला फसवणारा हा धंदा आहे. फक्त लाडक्या बहीण योजनेला आता 1,500 भेटतात आणि मार्चनंतर 2100 रुपये भेटतील. फेब्रुवारीमध्ये आता या महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याचं बजेट मांडून 1500ची 2100 करतील. याच्या पलीकडे लाडक्या बहिणीला दुसरा कुठलाही लाभ नाही आहे. ना फ्रीज भेटणार, ना कपाट भेटणार, ना TV भेटणार, ना पैठणी साडी, ना स्कूटी, ना काही. याच्या पलीकडे काहीही लाडक्या बहिणीला भेटणार नाही आहे. त्यामुळे थोतांड घालणाऱ्या लोकांपासून, जे लोक तुम्हाला फसवतात त्यांच्यापासून सावधान राहा. त्यांचे व्हिडिओ बघू नका, आपले व्हिडिओ बघा. आपण खरी माहिती देतो, खरं लोकांपर्यंत पोहोचतो. व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त खरी माहिती मी लोकांपर्यंत देत राहणार आहे. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ येईल त्याची अपडेट तुम्हाला भेटेल. लाडक्या बहिणी योजनेविषयी दुसरी काही अडचण असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये बॉक्स रिकामा आहे, त्याच्यामध्ये कमेंट करून सांगा, सर ही माहिती द्या, सर ती माहिती द्या. माहितीचे व्हिडिओ टाकतो, उगं फालतूमध्ये फापट पसारा टाकत नाही. महत्त्वाचं काय ते मी तुम्हाला सांगतो. फक्त लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये आणि 1500 रुपये एवढंच चालू आहे, दुसरी कुठलीही योजना नाही आहे. घरकुल योजना मात्र ती आहे, पण ही मोबाईल, पैठणी साडी, स्कूटी, संसार बाटली, फ्रीजन, TV, कुकरन हे काय नाही बरं का. हे फक्त ते यूट्यूबर लोकांनी चालवलेलं थोतांड आहे, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. आशा करतो बहिणींनो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.